नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश पवार आपल्या सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, मागच्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतीय शेतकऱ्यांना मोठी झळ सोसावी लागणार आहे। या युद्धामुळे भारतातून आखाती देशांना शेतमालाची जी निर्यात होते ती संपूर्णपणे ठप्प झालेली आहे। त्यामुळे बासमती तांदूळ, द्राक्ष, कांदा, मसाले, भाजीपाला पीक आणि फळ पिकांच्या निर्यातीला मोठा फटका बसलेला आहे। तसेच क्रूड ऑइल महागल्याने इतर देशांना होणाऱ्या आयात आणि निर्यातीचा खर्च वाढलेला आहे। दुबईवरील हल्ल्यामुळे जागतिक आयात निर्यातीसाठी महत्त्वपूर्ण असलेले दुबईमधील जेबेल अली बंदर हे बंद करण्यात आले आहे। या सर्व गोष्टींचा भारतातील शेतकऱ्यांच्या निर्यातीला फटका बसणार हे नक्की। इराण इस्रायल युद्धामुळे निर्यातीचा खोळंबा होताना स्पष्टपणे दिसत आहे। हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विकास सिंग यांच्या सांगण्यावरून अशी माहिती समोर येत आहे की मुंबईच्या बंदरावरून शेतमाल घेऊन जाणारे 500 कंटेनर समुद्रात मध्येच थांबले आहे, तर मुंबईमधील बंदरावर शेतमालाचे 150 कंटेनर अडकून पडले आहे। त्याचबरोबर जो 200 ते 250 कंटेनरचा माल बंदरावर निर्यातीसाठी दाखल होणार होता तो परत घ्यावा लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, जागतिक पातळीवर भारत देश बासमती निर्यातीत आघाडीवर आहे। त्यातील निम्मी निर्यात पश्चिम आशियातील सौदी अरेबिया, इराण आणि UAE या देशांना होत असते। या युद्धामुळे निर्यातीसाठी पाठवलेला 4 लाख टन तांदूळ मध्येच अडकला आहे। त्यापैकी 2 लाख टन तांदूळ जहाजामध्ये भरलेला आहे आणि तेवढाच तांदूळ बंदरावर असल्याचे वृत्त रॉयटर्स या वृत्त संस्थेने दिले आहे। बासमती निर्यातीबरोबरच अंडी व इतर पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीवर सुद्धा या युद्धामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे। या उलट भारत देश खाद्यतेलाची गरज भागवण्यासाठी इतर देशांकडून होणाऱ्या आयातीवर अवलंबून आहे। सॉल्वेट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक भारत मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार हॉर्मुझ समुद्रधुनी व सुएझ कालव्यामार्गे काही प्रमाणात खाद्यतेलाची आयात केली जाते। विशेषतः सूर्यफूल तेल या मार्गाने मोठ्या प्रमाणात येते। इराण इस्रायल युद्धामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे, त्यामुळे आयातीवर परिणाम होऊन खाद्यतेलाचे भाव वाढू शकतात। विशेष करून सूर्यफूल तेलावर जास्त परिणाम होऊ शकतो। तसेच कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने वाहतूक खर्च वाढेल आणि याचाही परिणाम खाद्यतेलाच्या भावावर होईल ही शक्यता नाकारता येत नाही। खाद्यतेलाबरोबरच विविध कडधान्य, फळे आणि ड्रायफ्रूटची आयात मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यामुळे या मालाचे देखील भाव वाढू शकतात। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, इराण आणि इस्रायल युद्धामुळे भारतातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना भाववाढीचा सामना करावा लागू शकतो। शेतकरी मित्रांनो, या व्यतिरिक्त भारतातील शेतकऱ्यांवर या युद्धामुळे काय परिणाम होणार ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या कृषीशास्त्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।